नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गोकुळचं राजकारण मारहाणीपर्यंत. मुश्रीफांचे समर्थक भैया मानेंनी गोकुळ वादातील तक्रारदार प्रकाश बेलवाडेंना मारहाण. कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी गोकुळ संस्था वादातील तक्रारदार प्रकाश तुकाराम बेलवाडे राहणार उत्तूर तालुका आजरा यांना पोलीस ठाण्यातच मारहाण केल्याची फिर्याद कागल पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. त्याच दरम्यान विरोधी गटानेही बेलवाडे यांच्या विरोधात शिवीगाळ धक्काबुक्कीची फिर्याद दिली आहे. या प्रकारामुळे कागलमध्ये तणावाचे वातावरण होतं. गोकुळमधील घडामोडींची एका वादाला किनार असल्याची चर्चा मात्र दिवसभर जिल्ह्यात होती, कारण त्यातील बेलवाडे गोकुळच्या संस्था वादातील मूळ तक्रारदार आहे. हा प्रकार सकाळी 11:30 ते दुपारी 1:30च्या सुमारास घडला. यावेळी कागल पोलीस ठाण्याच्या आवारात शेतकऱ्यांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती, त्यामुळे तेथे तणाव होता. पोलीस निरीक्षक किशोर शिंदे आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून सर्वांनाच आवारातून बाहेर काढलं. दरम्यान करवीरचे उपविभागीय अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांनी कागल पोलीस ठाण्याला भेट देत दोघा फिर्यादींसह सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतले. शेतकरी प्रशांत गोपाळ घाडगे राहणार कागल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की महामार्ग अडवून प्रकाश बेलवाडे यांनी माझा रस्ता अडवला आणि समाज माध्यमावर जिहादीचे चेले अशी धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट प्रसारित केली. या दोन्ही प्रकाराबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी व साथीदारांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. या प्रकरणी प्रकाश बेलवाडे, सुयोग दिलीप शिंदे यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. बेलवाडे यांनी फिर्यादीत म्हटलं आहे की मी नवीन सीमा तपासणी नाक्याच्या आवारात होत असलेल्या अपघाताबाबत विचारणा करण्यासाठी त्या कार्यालयात गेलो होतो. यावेळी निपाणीच्या दिशेने जाणारी प्रवासी वाहने नाक्यात न जाता थेट महामार्गावरून पुढे जात होती. ही वाहने सरळ न जाता नाक्यातून पुढे का नेली जात नाहीत अशी विचारणा केली आणि त्यानंतर महामार्गावर जाऊन बॅरिकेड्स लावली. त्याचवेळी महामार्गावर बॅरिकेड्स का लावली या कारणावरून विकास पाटील, सौरभ पाटील, रमेश तोडकर यांच्यासह 10 जणांनी मारहाण केली. त्यानंतर फिर्याद दाखल करण्यासाठी गेल्यानंतर पोलीस ठाण्यातही जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, विकास पाटील, सौरभ पाटील, शुभम, रमेश तोडकर यांच्यासह इतर 4 अनोळखी लोकांनी मारहाण केली. या मारहाणीत माझ्यासह वैभव अमृत यादव, अरुण नामदेव सोनुले जखमी झालेत. आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.